झाडे एखादा खड्डो बड्डो होऊन जातो लाडे. इथे ह्यांचं देठ बघ, तुका प्लेन दिसता ना असो, ह्या आणि ह्याच्यात असं प्लेन अंतर आणि इथे खड्डो क्रिएट होता असो, म्हणजे जून होऊच्या मार्गार असा. हे तोंडातच लाय म्हणजे घसो ना सुको जाताना निमरात तो आज ओलो होतलो, म्हणजे थोडासा ओलसरपणा म्हणजे सुक्या पडटा तर ओला रावच्या आधी आज पाणी गावता, इतक्या पाणी कमी मिळता उन्हात. एक पानाची भाजी असा आणि ह्या ही एकच पान येतं त्या ह्याच्यातनं, त्याची मुंडली असता एकच, त्याच्यातनं एकच येतं आणि ही तोडताना बरेच जण काय होतं अशी उपटून काढतात, मग पुढल्या वर्षी ती नष्ट होता. जेव्हा ती अशी खुटून काढूची असता आणि हो डेट ठेवू पुढल्या टायमाक हो हेसून का पान येतलं तेका. मी 2 मिनटात म्हाका सांग, म्हाका वय झाला सांच्या माशे होय ताजे फ्रेश माझं माझ्या ताटात दिसा होय. मी उठतले आणि डायरेक्ट किनाऱ्यावर जातले, 10 किलोमीटरवर वेंगोला असा, सो तो ताजो फ्रेश मासो घेतलो, संध्याकाळी माझ्या तो ताटात दिसतलो. त्याच्यापेक्षा अजून सुख काय वया. माका असं वाटतं की सुख त्याच्यात असा की तुका वाटतं तर तुझ्याकडे अवेलेबल होया. म्हणजे माझ्याकडे सगळ्या टाईपचा क्रॉप्स असत, नारळ, सुपारी, काजू, अगदी मी नाचणी घेतोय, लोणच्या माझ्याकडे आंबडो लायलो असा, बिमलन असा. आपल्या ताटात जा दिसता ना, म्हाका ताटात ह्या सगळा क्रॉप दिसा होय. आंबो असा, माझ्या मनावर वाटला की माझ्याकडे व्हरायटीचे आंबे होय, तर ते सुद्धा मी लायले. जेव्हा हैसर मी इले तेव्हा आम्ही एकदम संध्याकाळचे इल्लो, सांज झाली, ऑलमोस्ट काळोख पडलेलो आणि तेव्हा पावसाचे दिवस होते. लिटरली हैसर जवळच म्हणजे एक हायवे असा वेंगुर्ला सावंतवाडी, हैसर गर्दी आणि ह्याच्यातून आम्ही डायरेक्ट अशा जंगलात घुसलो. जेव्हा त्याच्या जंगलात एंटर केलं मी इम्प्रेस झालं की अरे म्हणजे खंयतरी मी 15-20 वर्षा पहिलीच्या कोकणात येतोय, गावात येतोय असा वाटला माका. पुढे जाऊन माका त्याच्या लाईफस्टाईलबद्दल माका एक कुतूहल निर्माण झाला. त्या दिवशी संध्याकाळी लाईटही नाही होती आणि दिवो होतो, म्हणजे म्हणजे 50 वर्ष पाठी गेल्यासारखे की दिव्यावर आम्ही रात्री जेवलो. आणि आम्ही एक साधारण 8 वाजता निघलो, जसे आम्ही पहिले निजो म्हणजे आमच्या डोळ्यांका खरं आराम होयो 8 वाजता आणि तो आमका गावलो. आम्ही निजलो, सकाळी 6 वाजता उठलो, बाहेर बघलोय तर ह्याचा मातीचा घर हा, बाजूक तो मांगर हा. मांगर आता जसो हा तसो नाही होतो, मांगर एक मांगर होतो आणि कामा चाललेली भितूर काय ना काय. आणि
आणि सकाळी उठल्या उठल्या ह्याचा डेली रुटीन चालू झाला. मी त्याका जॉईन झाले. लगेच म्हाका उठलं प्रसाद चल. त्यांनी त्या कांबळा उचलल्यान, आम्ही घोंगडा किंवा कांबळा म्हणतो तर, आणि डायरेक्ट सड्यावरती आम्ही बैल आपले त्याची बैल घेतले, सड्यावरती गेलो, चरलो. मग तो आपला एक 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 गोष्ट म्हाका सांगल्यान. आणि म्हाका गावला का येस, आता मी एका रियल माणसाक भेटते. जो मी रान माणूस आज जो म्हणा होते ना, तो एक कोणतरी रान माणूस आता म्हाका गावलो, ह्या म्हाका फिलिंग येला. आणि मगे परत आम्ही ह्या सगळ्या फिरान त्याच्या घराकडे येलो. परत तीच भाकरी खाल्ली, म्हणजे ट्रॅडिशनल फूड होतं त्याकडे, सगळं होता. मी जर टुरिझम करतोय ना, त्या टुरिझम आजपर्यंत हॉटेल इंडस्ट्री, रिसॉर्ट्स इंडस्ट्री, होमस्टे सो कॉल्ड ह्यांका प्रमोट करी होता. पण खरी गरज माझी हय होती. आणि खऱ्या लोकांका ह्या कोकण जर आम्ही दाखवतो, जी संस्कृती, जी लाईव्हलीहूड जर दाखवतो, तर ह्या होता. मांगस्टे हो प्रसादाची कल्पना जास्त ती झाली. म्हाका एवढं माहीत नव्हतं की लोकांका हिसर येऊक आवडात. पण त्याचा व्ह्यू जसं मोठो हा, त्याका ह्या हिसर येयल्यानंतर नेचर सॉलिड दिसला. आणि मेन म्हणजे दिसलं त्यात माझ्याकडे स्टेसाठी मांगर अवेलेबल असा. मग त्याने म्हाका सांगल्यान थोडं ॲडजस्ट, ह्या थोडं संडास बाथरूम वगैरे ह्या थोडं टॉयलेट आणि हे केलं ना की लोकांका रावंक आवडात. म्हणलं ठीक आहे करूया. आणि मी लगेच हातात घेतलं आणि मग त्याचं रिझल्ट लोकांकडनं सॉलिड मिळायला लागलो. ते लोकांका हे मांगर स्टेचा प्रचंड आवडाक लागला. पण त्याका तर आधी रिअलाइज झाला. सो म्हाका आता क्लिक झाला. आम्ही काय लगेच ह्या सगळं करूक नाही, पण 1-2 वर्षात म्हाका म्हणजे होय आता हळूहळू सुरू झाला. म्हणजे आज ह्या ठिकाणी माझ्यासारखे जो मी फर्स्ट एक्सपिरियन्स घेतला तसं एक्सपिरियन्स घेऊ आज हे लोक येतात. आणि देर इज समथिंग नॅचरल, म्हणजे त्याच्यात कायच आम्ही आर्टिफिशियल करणं नाही. द वे बाळूदादा इज लिव्हिंग इज अ युनिक वे. मुंबईसून इल्लं बघता नवीन पुकोण रेल्वे येयल्ली तेव्हा रे. मुंबईचो हो माझा लाडको बैल होता. अरे फोटो, अरे नाचणो जोडतो फोटो येलो तेव्हा आम्ही नाचलो. ह्याच मांगर मरे हो मांगराच्या ऍक्टिव्हिटीज. बालपण माझा मुंबईत गेला आता सगळा. म्हणजे शिक्षणासकडचा ग्रॅज्युएशन आता मुंबईतच गेला. आणि त्याच्यानंतर 12वी सायन्स केल्यानंतर थोडं ॲग्रिकल्चरचा कोर्स केला मुक्त विद्यापीठाचा. आणि त्याच्यानंतर मी हडे गावा घेऊन शेती करू लागला. सो बाळूदादाचा कसा होता, तो मुंबईत राहा होतो, पण मे महिन्याच्या सुट्टीत तो गावा गेला होतो. गावात दिल्यानंतर त्याका सगळी कामं करूची लागा होती. गावा गेल्यानंतर काम करणार, ती लाईफस्टाईल जगणार. परत मुंबई 8-9 महिने पुढचे आपले डेली रुटीन. ह्या वेळेस मुलांका कळता की आमका लाईफ काय होया. फक्त ताज लाईफ ॲज अ जीवन म्हणून स्वीकारणं ह्याच्यासाठी एक डेअरिंग लागतं. आणि त्याच्यासाठी सगळ्यात आधी लागतं तो म्हणजे त्या लाईफस्टाईलवरती प्रेम. म्हणजे पाड्या घेऊन जाऊया रे. गेल्या वर्षी लायला इतक्या होता आता इतकी हाईट वाढली त्याची थोडी. बघ टेस्ट करूया, एक पानाचा तुकडो टेस्ट कर. बाबाने माका हिसा पाठवला की तू सांभाळ, बघ अनुभव घे. आणि आजोबांका तो सपोर्टसाठी पाठवलाय. आणि सपोर्ट देता कळायला लागले की ह्याच्यात मजा, काही वर्ष शिकारीन जाईन ती मजा येते, एक वेगळ्या अनुभव मिळतं. त्याच्यात आपल्या प्राण्याचं लाईफस्टाईल कळतं. आणि नंतर मला कळला की आपल्याकडे झाडांमध्ये पण मजा येतात. झाड वाढव, नंतर काही दिवसांनी आपणाक फळं मिळतली त्या खाव. जंगलात गेल्यानंतर आमच्याकडे गाय बैल असले त्यांना सोडली आणि झोपान दिला का उठले आणि जेव गेलो घरात. हे तुम्ही प्रत्येक दिस वेगळा. सकाळी उठल्यापासून वेगळ्या कामांना सुरुवात करू, रात्री संपासर वेगळं असता. जो सीझन चलतलो तसो इकडचं माणूस चलतलो. म्हणजे तुम्ही निसर्गात राहतात आणि निसर्गात कसं जगायचं हे स्किल शिकतात एकीकडे.
आज बाळूदादाचे दोन्ही पोरगे लहानपणापासून त्यांना एक शिस्त लागली. लहानपणापासून ते झाडावर चढा, आंबे काढा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यानी आत्मसात केलेल्या. आणि माका एक गोष्ट जाणवता की दिस इज क्वालिटी ऑफ लाईफ. पण तुम्ही फक्त गावात राहून उपयोग नाही, तुम्ही सिटी लाईफ सुद्धा बघू गई तेव्हा तुम्ही ॲक्च्युअली तुमका रिअलाइज जाता की तुमचा लाईफ काय असा गोया. स्ट्रगल त्या फिरणं तिकडे काय थोडे दिवस काढू आहे शहराने, तेव्हा तुमचं इथे किती तुम्ही सुखात होता ह्या रिअलाइज जाताला. मग कम्पेअर केल्यानंतर तुमका कळताला की तुम्ही काय जगला. बरा असा की काही लोक बाळूदादासारखी जेन्युअनली काम करतात आणि त्याच्यामुळे आमच्यासारखे जे ज्यांका होया अशी लाईफस्टाईल. आय एम नॉट अ परफेक्ट राहण माणूस, फक्त म्हाका आता बनायचा असा आणि त्या क्षेत्रातलो माझो गाईड, माझो गुरु तो असा. कोणत्याही शेतकऱ्याची बॅकबोन म्हणजे ती त्याची पार्टनर, लाईफ पार्टनर असता. तिची जाणीव नसतं, ती एक पडद्यामागचं असतं, काम करणारे असतात. पण सगळ्यात जर कोणी विचारलं ना इतकं शेतकरी चांगलं सुशागात किती राहतं, तर मेन नसतं तिची बाहेर. त्याच्यामुळे सगळं घडत असतं. पण आम्ही फक्त पिक्चरमध्ये दिसतो. एक सायकल असा नेचरच्या, त्याच्यात ह्युमन जेव्हा स्वतः फिट बसायचा नेचरच्या सायकलला डिस्टर्ब न करता, तेव्हा तो खरा सस्टेनेबल लाईफ जगत असतो. प्रत्येक ठोक्यात नेचरला बघून बाहेर पडल्यानंतर, शेतकरी बाहेर पडल्यानंतर बघता की आज काय क्लायमेट आहे, आज माका काय करूचं असं. अशा पद्धतीने जेव्हा निसर्गाच्या चक्रात माणूस स्वतः सामावून घेता, तेव्हा ह्युमन नेचरचा खूप बरा रिलेशन राहता.